आणि यानंतर बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन यापुढे कसं असणार आहे हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे, कारण नाशिकमध्ये थोड्याच वेळात सुकाणू समितीची बैठक पार पडली आहे। याच बैठकीत पुढच्या आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल। अवघ्या काही तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय। त्यामुळे मान्सूनच्या आगमनाकडे बळीराजापासून सर्वांचेच डोळे लागलेत। तर 10 जूनपर्यंत मान्सून दक्षिण महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे। मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या महाराष्ट्राला मान्सूनपूर्व पावसानं चिंब केलंय। धुळ्यामध्ये काल पावसानं दमदार हजेरी लावली। काल झालेल्या पावसानं पांझरा नदीला पूर आला होता, त्यामुळे परिसरातल्या नाल्यांना सुद्धा पूर आल्याचं चित्र पाहायला मिळालं। दरम्यान गोव्यापर्यंत येऊन ठेपलेला मान्सून अवघ्या काही तासात कोकणात धडक देईल। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या किनारपट्टी भागाला रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरींनी झोडपून काढलाय। मुसळधार पावसामुळे हैदराबादमधल्या रस्त्यांना नद्यांचं रूप आलंय। रस्त्यांच्या कडेला साचलेल्या पाण्यामुळे हैदराबादमधल्या वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान प्रशासनाकडून आता हे साचलेलं पाणी उपसण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्या भाच्याला अटक झाली आहे। मुंबईतल्या वाकुल्याच्या एका पंचतारांकित हॉटेलमधनं कासिमला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं अटक केली आहे। आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीमध्ये सहभागी असल्याचा आरोप कासिमवरती आहे। गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या बाजारांमध्ये घटलेली भाज्यांची आवक वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं। परिणामी भाज्यांचे दर काही प्रमाणात कमी झाल्यामुळे शहरांमधल्या ग्राहकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये भाज्या आणि फळांच्या गाड्यांची ये-जा सुरू होती। शेतकरी संपामुळे मुंबईत दुधाच्या तुटवड्यामुळे चिंता वाढली आहे, कारण शेतकऱ्यांचा संपाचा विपरीत परिणाम दूध संकलनावरती पाहायला मिळतोय। शहराकडे निघालेल्या दुधाची संपकरी शेतकऱ्यांकडून अडवणूक केली जाते। महानंदा दूध संघाकडे दररोज जमा होणाऱ्या दुधापैकी केवळ 20% दुधाचं संकलन होऊ शकतंय। कर्जमाफीमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवरती विपरीत परिणाम होईल अशी भीती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्यक्त केली आहे। राज्यातील शेतकऱ्यांचा संप आणि मध्य प्रदेशच्या मंदसौरमध्ये 6 शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर उर्जित पटेल यांनी हे विधान केले। मुंबईत ते बोलत होते। शेतकऱ्यांना आंदोलनाचा अधिकार आहे, पण शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवून सरकारशी संवाद साधावा तरच तोडगा निघेल असं आवाहन रामदास आठवले केंद्रीय मंत्री यांनी केलेलं आहे। सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मध्य प्रदेशात पोलिसांच्या गोळीबारात 5 आंदोलकांचा मृत्यू झाल्यामुळे स्थानिक शेतकरी चांगलेच संतापलेत। देवासमध्ये शेतकऱ्यांनी पोलीस स्थानकासमोर उभ्या असलेल्या गाड्या जाळून टाकल्यात, तर मंदसौरमध्ये शेतकऱ्यांशी चर्चेला आलेले जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंग यांना मारहाण करण्यात आली आहे। बरखेडाबंद गावात ही घटना घडली आहे। कलागुणांना अतिरिक्त गुण देण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे 10वीचा निकाल देण्यास उशीर होत असल्याचं आता समोर येत आहे। शासनाकडून ऐन वेळेला कला, चित्रकला, लोककला इत्यादी क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण दिले जावेत असं सांगण्यात आलंय। आपल्या धडाकेबाज स्टाईल आणि वक्तव्यासाठी ओळखले जाणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना कधीही अटक होऊ शकते, तसे संकेतच विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेले आहेत। खंडणी प्रकरणी न्यायालयानं उदयनराजे भोसलेंचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय। यवतमाळ जिल्ह्यातल्या 25 गावातल्या शेतकऱ्यांनी फक्त स्वतःसाठी शेती पिकवण्याचा निर्णय घेतलाय। वेगवेगळ्या गावांच्या ग्रामसभांमध्ये हा निर्णय घेतल्याचं कळतंय। शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला। औरंगाबाद येथील साई अभियांत्रिकी इन्स्टिट्यूटच्या उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरणी 4 अटक झाली आहे। यामध्ये निवृत्त शिक्षणाधिकाऱ्याच्या मुलाचाही समावेश आहे। आतिश दुकले, सेवानंद मुंडे, माजिद मोगल आणि शिवराज तुपे अशी अटकेतल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत। यातील माजिद मोगल हा निवृत्त शिक्षणाधिकारी RS मोगल यांचा मुलगा असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। सोलापुरात शॉक लागून वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना घडली। रमेश क्षीरसागर असं मृत पावलेल्या वायरमनचं नाव आहे। सोलापुरातल्या खुपसुंगी गावात पावसामुळे बंद झालेला वीजपुरवठा सुरळीत करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे। विजेची वायर अंगावर पडून गोंदियात एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला। कृषी बीज गुण केंद्रामध्ये श्रीकृष्ण लिल्लारे हा कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता। चंद्रपूर बल्लारपूर मार्गावरती झालेल्या अपघातात 3घांचा मृत्यू झालाय। दुचाकीवरनं 3 जण बल्लारपूरला जात असताना मागून आलेल्या ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला। वर्धा हिंगणघाट मार्गावरती काल एकाच दिवसात 2 अपघात झाले। एका अपघातात 2घांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या एका अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले, तर 22 जण किरकोळ जखमी आहेत, तर त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी हिंगोलीतल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाचा पुरस्कारच परत केलाय। हिंगोलीच्या दांडे गावात राहत असलेल्या कैलास साळुंखे
यांना 2004 मध्ये राज्यपालांच्या हस्ते कृषी उद्यान पंडित पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। शेतकरी संपात सहभागी होत त्यांनी हा पुरस्कार परत केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत वाढलेली असून ती आता 1,10,000 कोटी रुपयांवर गेली आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या 25% वाट्यातही वाढ होणार असून भविष्यात सुद्धा आणखी किंमत वाढ होण्याची शक्यता आहे। केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये भाजप कार्यालयावरती पेट्रोल बॉम्बनं हल्ला करण्यात आला। यावेळी हल्ला झाला त्यावेळी सुदैवानं कार्यालयात कोणीही उपस्थित नव्हतं। दरम्यान या प्रकरणी तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी परीक्षा ठरणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा झालेली असून 20 जुलै रोजी देशाला 14वे राष्ट्रपती मिळतील। मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला। मध्य प्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यातल्या एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन 25 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी आहेत। कारखान्यातला मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू असून जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। जम्मू काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं कंठस्नान घातलंय। या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। गेल्या 15 दिवसात सीमारेषेवरती तिसऱ्यांदा घुसखोरीचा डाव उधळून लावला गेला। कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे। पाकिस्ताननं भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावली होती। आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण यांच्या फाशीला सध्या स्थगिती दिली आहे। इस्लामिक स्टेटसह सुन्नी दहशतवादी संघटनांचं लक्ष असलेल्या इराण साखळी हल्ल्यांनी हादरून गेलाय। दहशतवाद्यांनी इराणची संसद, दिवंगत नेते अयातुल्ला खोमेनी यांचं स्मारक आणि तेहरानमधील मेट्रो स्थानकावर एकाच वेळी हल्ला चढवला। या हल्ल्यात 8 लोक जखमी झालेत तर आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय। चॅम्पियन्स ट्रॉफीत विराट कोहलीच्या टीम इंडियाची आज श्रीलंकेसोबत लढत होणार आहे। भारत आणि श्रीलंका संघांमधला आजचा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवरती खेळवला जाईल। हा सामना जिंकला तर टीम इंडियाचं उपांत्य फेरीतलं तिकीट कन्फर्म होऊ शकतं। पीएफच्या सर्व सदस्यांना आधार कार्ड जमा करून ते पीएफशी संलग्न करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे। कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत नव्यानं सदस्य झालेल्यांनी 1 जुलै 2017 आधी आधार कार्ड जमा करणं आवश्यक आहे। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरती चिंता व्यक्त केली आहे। दरवर्षी लाखो तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र त्यांच्यासाठी त्या प्रमाणात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत नसल्याचं प्रणव मुखर्जी यांनी म्हटलंय। योगगुरू बाबा रामदेव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा केली आहे। नितीश यांनी बिहारमध्ये लागू केलेला दारूबंदीचा निर्णय उत्तम असल्याचं त्यांनी म्हटलं। राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी नितीश कुमारांची स्तुती केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा झाली आहे। यंदाच्या जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची निवड करण्यात आली आहे। प्रत्येकी 51,000 रुपये रोख आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। मुंबई प्रेस क्लबचे रेड इंक पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी आणि एबीपी न्यूजचे अभिसार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। राहुल कुलकर्णी यांना महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवरती केलेल्या वार्तांकनासाठी पुरस्कार दिला गेला। पाकिस्तानी फिल्म्समध्ये मला काम करायला आवडेल असं स्टेटमेंट मी कधीच केलेलं नाही। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून मांडण्यात आल्याची प्रतिक्रिया अभिनेता परेश रावल यांनी ANIशी बोलताना दिली आहे। क्रिकेटर रवींद्र जाडेजा आणि त्याची पत्नी या दोघांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे। पत्नी रिवाबा जाडेजा हिनं आज मुलीला जन्म दिला, त्यामुळे सध्या जाडेजा कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।